आजचा जो विषय म्हणतोय मी, की आपल्या शास्त्रांनी जे सांगितलंय प्राचीन काळापासून, की पत्नीचा धर्म काय आहे? तर पत्नीचा धर्म म्हणजे कसं, की पतीची फक्त सेवा करायची. बाकी काही नाही. पतीलाच परमेश्वर मानायचं आणि त्याची सेवा करायची. त्यालाच देव मानायचं आणि त्याची चरणांची सेवा करायची. म्हणजे तू मुक्त होशील किंवा तुला गती मिळेल. पण आत्ताच्या काळात ते लागू आहे का? हे जे शास्त्र सांगितलं, ह्याला काय अशी फक्त एक 50-100 वर्ष झाली मागे सांगितलं असं आहे का? शास्त्र म्हणल्यानंतर आपण 5,000 वर्ष मागे जा, 7,000 वर्ष मागे जा, 10,000 वर्ष मागे गेलं तरी तेव्हापासून आहे. सतयुगापासून किंवा त्याच्या आधीपासून ते शास्त्र आहे. आता सतयुगात लोकं कसे होते? स्त्री आणि पुरुष त्यांचे संबंध कसे होते? त्या काळातले पुरुष कसे होते? आणि आत्ताच्या काळातले, या युगातले, कलियुगातले पुरुष कसे आहेत? यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याप्रमाणे जसं काळ बदलतो तसं त्या शास्त्रातले काही नियम थोडे पुढे-मागे होतात, बदलतात. त्यात काय प्रॉब्लेम आहे? होऊ शकतं ना असं. आपण समज 7,000 वर्ष किंवा मागे गेलो किंवा सतयुगात गेलो आपण, तर तेव्हाचे जे पुरुष होते, हे भयंकर आध्यात्मिक होते. ते ऋषी होते, मुनी होते, ते सद्गुरू होते, सत्पुरुष होते. त्यांना एक गुरुपद होतं आणि एक अध्यात्मात एक वेगळी साधना करून लेव्हल त्यांनी प्राप्त केली होती. अहं ब्रह्मास्मी म्हणजे मीच तो परमेश्वर आहे, ही देहात असताना त्यांनी अनुभूती घेतली होती. असे ते पुरुष महान होते. म्हणजे ते योगीच होते. प्रत्येक पुरुष हा योगीच होता सतयुगात. म्हणजे 100 पैकी 99 हे असेच होते. त्यामुळे त्या काळात जे शास्त्र सांगितलं, त्या स्त्रियांना काय सांगितलं शास्त्र, की तुमच्या घरीच एक मोठा सत्पुरुष किंवा योगी पुरुष आहे, जो तुझ्या पतीच्या रूपात आलेला आहे. तू फक्त त्याची सेवा कर. तू वेगळी साधना करूच नकोस. तू ना देवळात जाऊन काही मूर्ती उपासना कर, किंवा कुठलं नामस्मरण कर, का होम हवन कर किंवा शास्त्र समजून घे. तू काही करू नकोस. तुझा सोप्पा मार्ग, ईझी मार्ग असा आहे, की फक्त पतीची सेवा कर. पतीला काय हवं नको ते बघ. ह्याच्या पलीकडे काही नको. हा एक सोप्पा मार्ग सांगितलेला आहे. पूर्वी सतयुगात प्रायोरिटी काय असेल एखाद्या पुरुषाची, की परमेश्वर प्राप्ती करून घेणे म्हणजे अध्यात्म ही प्रायोरिटी होती. आत्ताच्या काळात बंगला बांधायचा आहे, घर बांधायचंय, माझं स्टेटस आणि हे असलं काहीच नव्हतं. नोकरी-बिकरी थोडीच होतं. 10-10 तास ते लोकं ध्यान लावायचे, साधना करायचे, उपासना करायचे. त्यामुळे त्या काळात स्त्रिया या पुरुषांची सेवा करायचे. त्यांनाच ते देव मानायचे. पण आत्ताच्या काळात पाहिलं तर आत्ताचे पुरुष कसे आहेत? आत्ताचे पुरुष यांचा अध्यात्माशी काही संबंध येतो का? देवाचं केलं तरी 5-10 मिनिटं देवाचं करणार किंवा देवळात जाणार, कुळाचार करणार हे काही अध्यात्म थोडीच असतं. आत्ताचे पुरुष जे त्यांची काही साधना आहे, उपासना आहे, काही तप आहे. साधं मोटिव्हेशन पण नसतं. साधं आत्ताचा पुरुष हा स्वतःचं घर चालवतो, 4 पैसे कमवतो, ह्याच्या पलीकडे तो काही करत नाही. त्यामुळे तो परमेश्वर स्वरूप असा अगदी पती परमेश्वर या कॅटेगरीतच येत नाही. तो एक सामान्य माणूस म्हणून येतो. त्यामुळे त्याची सेवा करणं योग्य आहे का? त्याला देव मानणं योग्य आहे का? माझ्या दृष्टीने नाही. तो एक माणूस आहे. जसं स्त्री एक मनुष्य आहे, तसा तो मनुष्य आहे. एवढंच नाही, आत्ताच्या काळात जे पती आहेत, नवरे आहेत, त्यांची गॅरंटी पण अशी नाही, ते बाहेर जाऊन परान्न खातायत, दारू पितायत, नॉन-व्हेज खातायत. असं काय पावित्र्य सांभाळतायत थोडीच, की त्यांची अगदी सेवा करू आम्ही. व्यभिचार पण करतायत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण आहेत. बाहेर जाऊन लफडी करतायत. चुकीच्या मार्गाने पैसे पण आणतायत. हे घरी सगळ्यांना माहीत असतं. मग ह्यांची काय सेवा करायची? तेव्हा आत्ताच्या काळात कुठल्याही स्त्रीला सांगितलं, की लग्न झालं तुझा पती हा परमेश्वर आहे, त्याची सेवा कर. तर ती काहीतरी ॲरोगंटली उत्तर दिलं आणि ते बरोबरच आहे. काय संबंध? त्या काळात शास्त्र सांगितलंय, त्याचं सगळ्या गोष्टी आत्ता लागू होत नाहीत. काळ बदलतो तसं फॅशन, टेक्नॉलॉजी बदलते. आपण समज 50 वर्ष मागे गेलो तर इन्कम टॅक्सचे रूल वेगळे होते. आज ते पूर्ण वेगळे आहेत. कॉमन गोष्ट काय आहे, सामान्य माणसाला टॅक्स भरावा लागतो, जो पैसे कमवतो. तेव्हा काहीतरी एक लिमिट असेल, आता जरा लिमिट वेगळी केली असेल. तेव्हा लायसनिंग प्रोसेस वेगळी असेल, आता वेगळी असेल. तत्व एक आहे, पण प्रोसेस आत्ता जी आहे ती वेगळी आहे ना. कंडिशन्स आत्ताच्या वेगळ्या आहेत ना. मग तसंच आहे. आम्ही शास्त्र मानतो म्हणजे जे 5,000 वर्षापूर्वी सांगितले तेच अगदी तसंच्या तसं आणायचं पुढे, असं काही गरजेचं नाहीये. हे लक्षात घ्या. एक उदाहरण म्हणून सांगतो. समज म्हणजे गोंदवलेकर महाराज होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांची जी पत्नी होती ती अंध होती. पण गोंदवलेकर महाराज हे हनुमंतांचा अवतार असल्यासारखेच होते. अवतारच मानायचे. तर त्यांच्या
पत्नीने महाराजांना ऑलमोस्ट देवच मानलं होतं. पत्नीने सांगितलं होतं, की "तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच देव आहात, तुमचीच सेवा करणार." ती अंध असून सुद्धा महाराजांची सेवा करायची. पण कोणाची करायची? महाराज कोण होते? ते गोंदवलेकर महाराज होते. सत्पुरुष होते. अहम ब्रह्मास्मी, मीच तो परमेश्वर आहे, आत्माराम आहे, माझ्या आतला आत्माराम मी अनुभवलाय, ही अनुभूती होती. एवढे ताकदीचे होते. तर अशा माणसाची सेवा अख्खी दुनिया करत होती. त्यामुळे त्यांची पत्नी सुद्धा त्यांची सेवा करत होती. ते काबिल होते, तेवढे पोटेन्शियल वाले होते. त्यामुळे त्यांची सेवा करणं काही प्रॉब्लेम नाहीये. आत्ताच्या काळात समज शास्त्र लिहिलं, की नवऱ्याची सेवा करावी का? तर ठीक आहे, शास्त्र लिहिलं नवऱ्याची सेवा करावी. नवऱ्याला पती मानावं. पण कंडिशन काय? की पहिले काबिल बनवा, लायक बनवा. आत्ताचे पतिदेव त्या लायकीचे आहेत का? की त्यांची सेवा करून पूर्वीच्या काळी असं असेल, की जे सत्पुरुष आहेत, गोंदवलेकर महाराजांसारखे, त्यांची सेवा करून ते पुण्य, तो जो काय तप केलाय, जी काय तपश्चर्या केली आहे त्या सत्पुरुषांनी, त्याचं कुठेतरी फळ सेवा केली म्हणून ते फळ, ती पुण्याई, ती ताकद, ती एनर्जी त्या व्यक्तीला मिळायची म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी यांना ती मिळायची. एखादा सामान्य माझ्यासारखा पुरुष असेल आणि माझी समज कुठल्या स्त्रीनी अगदी सेवा केली, तर तिला काय मिळणार आहे? काही मिळणार नाही पुण्य-बिण्य. कारण का आम्हीच आधी काही पुण्य कमवलं नाही. आम्ही सामान्य संसार करणारी माणसं आहोत. 4 पैसे कमवतो, घर चालवतो. थोडंफार असेल अध्यात्म, थोडंफार 5 मिनिटं नामस्मरण, थोडंसं कुठेतरी अन्नदान किंवा काही दानधर्म. ह्याच्यातनं काय आमची पुण्य होत नाही. समोरच्याला काय देणार आम्ही आशीर्वाद? त्या काळात जे सत्पुरुष होते त्यांच्या आशीर्वादामध्ये सुद्धा ताकद होती. स्वतःच्या पत्नीला ते आशीर्वाद देत होते, पण ते ताकदीचे होते. त्यांच्या आशीर्वादामुळे 100 जन्मांची पापं ही सगळी नष्ट होत होती. आमच्यात आहे का तेवढी ताकद, की आमची अगदी सेवा करून दुसऱ्याचे आम्ही पापं नष्ट करू? आमचेच पापं नष्ट होत नाहीत, ही आमची परिस्थिती. त्यामुळे आत्ताच्या काळात तो विषय लागू होत नाहीत. शास्त्रों काय म्हणून बुजुर्ग लोकं सांगतात. नाही, पण आम्ही लॉजिकली विचार करतोय तरुण पिढी. तरुण पिढी आणि बुजुर्ग लोकांमध्ये असा जो वाद येतो, की आजकालची तरुण पिढी शास्त्र मानत नाही, असं नाहीये. आम्ही शास्त्राचा काही अपमान करत नाही. शास्त्र आहे ते आहे, बरोबर सांगितलंय. पण त्या काळाला अनुसरून सांगितलंय. आत्ताचा काळ पूर्ण वेगळा आहे. आत्ताच्या काळात समज नवरा-बायको असतील, तर पती परमेश्वर आणि नवरा-बायकोचं नातं हे मित्र आणि मैत्रिणीसारखं असलं पाहिजे. असं माझं ठाम मत आहे. आणि का न आणि ट्रीटमेंट कशी असली पाहिजे, स्त्री आणि पुरुष अशी नाही. जी स्त्री आहे, जी बायको आहे, ती सुद्धा एक मनुष्य आहे. जो पुरुष आहे, तो मनुष्य आहे आणि ह्युमॅनिटी या नात्याने आम्ही एकत्र आलोय आणि तसं व्यवहार असला पाहिजे. एकमेकांना आदर देणे, रिस्पेक्ट देणे, स्पेस देणे. गरजेचं नाहीये, की फक्त स्त्रीने पुरुषाची सेवा केली पाहिजे. त्या पुरुषाने सुद्धा तिचा आदर ठेवला पाहिजे, तिची सेवा केली पाहिजे, तिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कायम एक जो वाक्य की स्त्री असेल पाठीशी तरच पुरुष करू शकतो. हो, हे आहे. पण त्या पुरुषाने सुद्धा स्त्रीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे. तिलाही लागतं, तिचंही करिअर आहे. तिचंही एक पर्सनल आयुष्य आहे संसार सोडून, नवरा सोडून, सासर सोडून. हा आत्ताचा काळ, हे आत्ताचं शास्त्र आहे, हे लक्षात घ्या.